टीव्हीवर राजकारण समीकरण काय, तर कोणत्याही टीव्ही चर्चेमध्ये तुम्ही ऐकाल एम अँड वाय, हो. म्हणजे इतकं जातीय राजकारण जगात कोणत्याही देशात नाही. आणि जे बिहार जगाला ज्यांनी गणराज्य पहिलं गणराज्य दिलं, त्या बिहारमध्ये जे जातीय राजकारण आहे त्यातून सुद्धा जनतेला त्रास व्हायला लागला. कारण या जातीच्या राजकारणामध्ये खुलेआम काही विशिष्ट जातीचे लोक हमारी सरकार आहे असं म्हणत 1990 ते 2005 पर्यंत हातात बंदुका घेऊन जे फिरायचे, आणि या ज्या काही तिथं कथा किंवा त्यानंतर त्या कथेला पुन्हा पुरवणी लागते, आणि त्यातून मात्र लोकमानसामध्ये एक प्रचंड असा द्वेष हा आरजेडी किंवा त्यांच्या मित्रांबद्दल निर्माण झाला. लोकसंख्येच्या बाबतीमध्ये तुम्हालाही माहिती आहे की 3ऱ्या क्रमांकाची लोकसंख्या म्हणजे महाराष्ट्राच्या बरोबरीने बिहारची आहे. हो. आणि बिहार मधलं एकूण क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या 1/3 आहे, म्हणजे 94,163 चौरस किलोमीटर. आमचं 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की बिहार मधलं पर कॅपिटा इन्कम, दरडोई इन्कम हे तर आपल्या देशाच्या सरासरीपेक्षा कमी आहेच. पण जेव्हा मी एका जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न तिथं जेव्हा मी सर्व जिल्ह्यांचं दरडोई उत्पन्न बघत होतो, जीडीपी की ग्रॉस डिस्ट्रिक्ट डोमेस्टिक प्रॉडक्ट किती आहे, तेव्हा एका जिल्ह्याचं तर मला आश्चर्य वाटलं की एका जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न वर्षाचं 19,000 आहे, जे महाराष्ट्राच्या आमदाराच्या ड्रायव्हरला सुद्धा महिन्याचा त्यापेक्षा जास्त पगार आहे. आता ही जी काही गरिबीची कारणं होती त्यातून आरजेडी कितीही गोष्टी करत असले तरी त्यांच्या कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. बरोबर आहे. सुधीर मुनगंटीवारजी, तुम्ही एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला, तो म्हणजे एम आणि वाय फॅक्टरचा. हाच एम आणि वाय फॅक्टर या निवडणुकीत सुद्धा महत्त्वाचा ठरला. तो कसा, यावर आपल्याला चर्चा करायची आहे, पण एक छोटासा ब्रेक घेण्याची वेळ झाली आहे. आपल्याला विनंती की आपण आमच्या सोबत राहा.